छोटीशी खाली आई हाँ जा थांब 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 हे बघा दादा फोटो काढू का? चला आम्ही इथे थांबलेलो आहे नाश्ता करायला. हे बघा पूजा उतरली. हाय कर पूजा. हां आणि दादा बऱ्याच वेळेचा रडत होता. हे बाई दादाचे बाबा आणि ते आले. हां काय परत यायचं? खा खा खा. चला आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आम्ही निघालेला आहोत आता परत एकदा गाडीत. आता अर्धा पाऊण तासात म्हणजे पाऊण तास तरी लागेल आम्हाला. दादाचा गार्डनचा नाद आहे इथं खूप. त्याला प्रत्येक चक्करला आम्ही आलो का दिसतोय. तेव्हा हा हायवे नाशिक पुणे हायवे आणि इथे आम्ही थांबलेलो होतो. चाललंय फोटोशूट. ते सांगत नाही काहीच. झालंय दादा. हे बघा दादा. दादा काय करतो तू? लपून बसतो का? आणि घरी गेल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि आलेलो आहोत यात्रेमध्ये. तर तुम्ही बघू शकता इथे यात्रा कशी आहे. संपूर्ण आयुष्यामध्ये एवढी मोठी यात्रा आणि मंदिर तर तुम्ही बघा अक्षरशः बघावंच वाटत होतं. तर बघा आपल्या इकडे एवढी लाईटिंग वगैरे नसती मंदिरांना. तर हे अगदी मस्त वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलेलो आहोत इकडे दादाला आणि दुसरा राजवर्धन दादा आहे यांचा माऊ आहे. यांना सगळ्यांना आम्ही ह्या गाड्यांमध्ये बसवलेलं होतं छोट्या छोट्या मुलांना. आणि आमची माऊ आहे ना सोनलची मुलगी तिच्या मनात इतकी भीती भरलेली ती कशातच बसत नाही. आणि आकाश पाळणे तर इतके सुंदर होते ना तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला मी दाखवते थोडं थोडं. तर 2 ते 3 आकाश पाळणे आलेले होते. वेगवेगळ्या लाईट्स त्याला लावलेल्या आहेत आणि बघायलाही खूप भारी वाटत होतं. हे तिकडे होती 2 होड्या होत्या. आकाश पाळणे 2-3 होते. त्याच्यानंतर लहान मुलांची गाडी पण होती रेल्वे गाडी म्हणजे जुगजुग गाडी. तर हे बघा दादा बसलेला होता त्याच्यामध्ये. प्रत्येक याच्यात तो बसत होता. तो कशालाही घाबरत नाही. खूप डेअरिंगबाज आहे दादा. जत्रेतून बाहेर पडलेला आहोत आणि इकडे गेटवरती आलेला होता. अगदी एंट्रीवरतीच नारायणगावच्या. ही आहे माझी मुलगी शुभदा, डॉक्टर शुभदा वावळ. तर स्वागत करते ती येणाऱ्या भाविकांचं. तर तुम्ही इथे बघू शकता. बाकी सांगायची मला काही गरज नाही आहे. तिथे सगळं डिटेल दिसतं आहे. आणि हे चालू असतानाच अचानक ना मला एक मिस कॉल येऊन गेलेला होता. आत्ता रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत मैत्रिणींनो. आणि म्हणून त्या मिस कॉलवरती आहे ना मी रिटर्न कॉल केला. तर अत्यंत वाईट बातमी कळालेली होती आणि सगळं मोड केला. म्हणून मग आम्ही व्हिडिओ काय टाकलेले नाही. ते रिटर्न जात आहोत आता घरी. तर माझ्या नंदेचे दीर आहेत ना अगदी क्लोज संबंध होते आमचे. ते एक्सपायर झालेत रात्री. त्यांना हॉस्पिटलला नेलं आणि काय म्हणजे तरुणच होते ते. तर आम्ही निघालेलो आहोत घरी. तर इथे सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि म्हणजे जास्त काय मग मी शूट घेतलेलं नाही. अंत्यविधी काय आम्हाला मिळालेला नाही. तर हे आहे सोनलचं घर. तर आम्ही निघालेलो घरी यायला. हे बघा दादाला यांना बसवतोय आणि आम्ही खूप लवकर निघालेलो होतो आपण झोपायचं ना की जेणेकरून आम्हाला त्यांच्या घरी जाता येईल म्हणून. तर ते एक्सपायर झाले. त्याच्यानंतर माझ्या मोठ्या नंदेचा भाचासुद्धा एक्सपायर झालेला आहे. तर ही बघा रमा झोपली तशीच आम्ही आणून बसवलेली आहे. रमा माझी लय गुणाची रमा आहे. तर बघा किती मस्त दिसते ना. आणि इकडे बाकी सगळे आमची पलटण ह्या 2 ज्या आहेत ना पूजा आणि दीदी त्या माझ्या भाच्याच्या मुली आहेत मैत्रिणींनो. तर हे घर आहे. सोनालला बाय बाय केलं. हे बघा बाय ही माझी मुलगी डॉक्टर शुभदा. तर आम्ही तिला लाडाने लहानपणापासून सोनलच म्हणते.
तर तिलाही यायचं होतं, पण तिच्या मागे ना खूप ग्रामपंचायतची कामं आहेत, त्याच्यामुळे आम्ही काही तिला आणलेलं नाही. आणि आम्हाला येऊनही आता दिवस खूप झाले तरीसुद्धा अजूनही ती आलेली नाही आमच्याकडे. बोलली आता मी 13 तारखेला नक्की येणार आहे, बघू आता येते काय. आणि हा आहे सन्नापुरीचा घाट. तर हा तुम्ही पुण्याला जाताना बघितलाच असेल कायम. तर रिटर्न जात आहोत. आजचा व्हिडिओ गाडीत जाणं चालू राहिलेलं होतं आणि त्याच्यामुळे व्हिडिओला कॉपीराईट येऊन जातो. परत एकदा बनवून टाकलेला आहे. मला आवडला व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि रमाचा व्हिडिओ जो आहे तो घेतलेला होता. माझी मुलीची जो जाऊबाई आहे ना, जाऊबाई दीपाली, तर तिने घेतलेला होता. तर किती क्यूट माझी रमा दिसते. आणि खूप सगळ्या जणांना हा व्हिडिओ आवडलेला आहे. तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा. चला भेटणार आहोत अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.